हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी घालत होती मी म्हणजे बापूचा व्हिडिओ काढ, परत बापू लवकर दिसत पण नाही. काय नाही, मम्मी म्हणली बापूचा व्हिडिओ काढ, बापू परत दिसत नाही. बेळ केली लाहायची त्या आणि खातोय आता. हो, हरभरा आहे का होईल काय? बेळ काय या दिवाळीचं आहे ना चिवडा, त्याचं आपलं केलंय, कालवण ओतलं त्यात आणि केलंय पदशीर आणि खातोया. काय नाही गेल तो रानात, आता ऊस उलिसा बांधायचा आहे कोंबड खत टाकून आणि करायचंय पदशीर. इथं वांगे आणले ती या किती आणल्यात, 100 झाडं वांग्याची 100 मिरच्याची. मला वाटलं 50 असतील ते. आणि मग ह्याचं गणित कसं या, रोज 100 वांग गावलं का नाही कालवणाचं वागतं एकच धरायचं. हो, 50 वांगी जरी 25 तोडली तरी कालवण गसगशीत होईल. रोज आपलं 25 झाडाची तोडायची. 25 इतके कशाला वांगी? 4 वांगी लय झाली भाजी. यार काय म्हणजे कराय, मला घेताना लगेच किरकिर होईल. मग 10 वांगी लय झाली. 2 खाल्ली आणि 1 खाल्ली. मला तर वांग काही आवडत नाही, फक्त रशीच आवडते. करायची असली तर भाजायला आपलं भरीत करायला. हा काय नाही, पदशीर जायचंय आज बारामती. गोजूबाई ही हिंडून येतो आहेच पदशीर. काल गेलो राशीनला आणि राशीनवर ना आलो. होय ना. हा, उरागतंय रेशमाचं. जायचं 10:30 वाजता. आजी काय म्हणली? काय मग आजीच काय तिचं उराकलंय काय बघू की. चल कालव काय म्हणायची ती म्हणजे इतका ऐकल्या विषय मरून जाईल की मी. नाही काय हसत राहायचं म्हणजे अटॅक येत नाही. माणसं म्हणते ते मरत्यात अटॅक आला, पण ती काहीतरी चित्तत असेल. लय हसली तरी म्हणतात की सारखी म्हणी ना ती का. त्याचं काय म्हणणाराला काय म्हणायचं नाही, न म्हणणाराला काय म्हणायचं नाही. हा का मी तरी हो का सारखा हसतच पहिल्यापासून. कोणाचं का कसं चलू आपलं आपलं काय असू द्या, हसत बसायचं. भांडण झालं तरी हसायचं, आपण फक्त भांडायचं नाही कुणावर. एवढं करायचं. हो, असू द्या, काय नाही. समद्याला नमस्कार. ही चल राजीचं काय चाललंय बघू. चला आजीबाईचं काय चाललंय बघून. बघा, आमच्या बापूने जेवढं सांगितलं ना तेवढं तुम्ही ध्यानात ठेवा, है ना बापू? होतंय का नाही तुझं? चला कुठं? चला की. हो, कुठं पण आलो मी तवर बघ. उद्याशी बेळ करतो आणि कुठं चाललाय? लावायचं नाही. आता इतकं लगेच? हा, आणि डबा ती भाकरी भाकरी करीन की मग. बर बर. लावायचं नाही, ओढायचंय राजे. आता थांब की त्या बापूला खाऊ दे तरी. तुम्ही आता घरात घुसला ती येई ना बी. अगं तू जाऊन बघून येण म्हणायचं, बरोबर झालं. चल चल ज्ञाना. बापूला खाऊन पण तसलंच आहे, किरकिरच बनणार रोज उठून. हो, चलो अब इनके पीछे पीछे. रानाचं सराई काढलं तर मी काय म्हणतोय ऐक, तुला ती पडेल पटतय का? मला का मागं आणलंय पण तुम्ही? ही गणित कसं आहे ज्ञाना, ही म्हणणार असंच झालं न तसंच. ह्या का ह्या बघलं लावायचं, तुला जमल का? हा, हो. ए हे आहे का बराबर? सांगितलं की अगं तसं नाही, 10 बाऱ्या. हे बी करा. अगं करायचंय, फक्त ही करीत नाही. तिथं तसंच लाव, भिजलंय म्हणून. हिथनं वर करतो, हाय ना बराबर. मग तुझ्या ह्याने कसं चांगला कटवाडा मोठा, लय मोठा वाढणार, कमरे इतका उच. आणि ही बी इथं बनवलंय. त्यात 2 करा गवार लावते. बर, तुझ्या ह्याने शेंगा काय आला देतेले. हा,
असं ती तुला आपल्या रानात तिकडे यायला नको इथं कर म्हणून लसणाचं काय ठरवलं? हा? चला नमस्कार समद्याला. आणि त्याला हे केलंच नाही, पण ती काय म्हणतात सरी ओढलीच नाही तिथनं. आपलं माळ होता कुणी आणि ना काल मी काल आणलं बापू माळव कोणी आणि म्हणून मी वांग्याची 100 आणि मिरच्याची 100 काहीतरी लबाड किती बोलतो. काहीतरी बाडीचं काय आहे? तो आणलं काय मी काय पण ह्याच म्हणलं ना लावू. नाही नाही ही चिटिंग आहे. ही आजीने मी आणलेलं ही चिट. चला असू द्या नमस्कार समजा. असू द्या बापूला खाऊन द्या. मी मम्मीचं काय आता नको बोलू. बोर हो का आमच्या बोरीला किती झाडत म्हणते बोर आल्यात. बघा आमची आजी कशी मला देणारच काय. कसलं मस्त बोर आहे. हो तिथं एक काय पिकले. कुठं ग? हो हो पलीकडच्या साईडला. चला आता भाकरी करायच्या आता बघ. काय म्हणतो दर बोर खा. चालतं मम्मीचं काय चालतं. मम्मी काय दूध असं दुसरं काय नसत. बघा आमच्या झाडाला बोर आले पण अजून पिकत नाही. हाय मम्मी. काय नाही मी मगाशी तुला दोन दिवसांनी दाखवलं ना ग. कपडे धुत होती झाली आता बापूंची तेवढी राहिली ती लईच कपडे होते वाढवत झालं होती अगं सगळी धुयची म्हणले वाढव तास 1.5 तास तर लागते. माझा विचार करा ग मी किती कपडे धुत असेल. कवा धुती कपडे होय ग तू? काल पण मी धुली परवा पण मी धुली तेरवा पण मी धुली. धुतलेली काय खोटं बोलते. ती त्या तुझ्या तू यायच्या आधी काल परवा तेरवा तू धुतली होती बरोबर 13 म्हणलं बाई आता बापूंची तेवढी राहिली होती लईच वाढव कपडे धुवून गेली लईच होती. आता संपत्यान मग संपत्यान आता संपत्यान मग संपत्यान मलाच कटाळा आला कपडे धुवून पा. अजून गाईला गिनी गोला आणून टाकायचा आहे. बापू आहेत का? बापूला म्हणा मम्मीला त्यांना सोडवाय जायचंय सांग नाही बापू जातील कुठं. बापूच म्हणलं स्वतः जातच ना. आ बापूच म्हणलं स्वतः जायचंय काय म्हणलं सोडवाय. होय बापू आता तुम्ही कोणावर जाणार मग? बापूला माहिती आता ह्या घरीच म्हणलं आता कोण सोडवाय जायचं होय. बापू म्हणलं हॉटेलवरनं त्यांना सोडायचं तसंच गोलबागवरनं इकडून असंच वेडमावरून यायचं. बसच भेटाय त्याला संजय आजीला मामाला ह्यांना. होय बर बर तसंच कर भेटून म्हणा दिसाडच बापू तू बुज व्हायलाय माणसं म्हणते काय करू ना. आपण तर व्हिडिओ पण काढणं गरजेचं आहे. बापू पेशल आहे ती परत ती म्हणणार फक्त बापूसाठी व्हिडिओ बघतात ते. होय ती फक्त बापूसाठी बघतात. बापूची फॅन वेगळी आजीची फॅन वेगळी पप्पाची वेगळी तुझी वेगळी. मग माझी पण आहेत बाई. खरं जागा आम्ही कुठं म्हणजे आपण फिरायला गेलो ना म्हणजे आम्ही का नाही ह्याला गेलतो म्हणजे ते मालवणला गेलतो ना त्यावेळेस का नाही ह्याच्या मंदिरात गेलतो बाळूमामाच्या काय त्यांचं ते बाळूमामाच्या ह्यांचं नाव काय ग हा मेडिकलला गेलतो. आणि तिथं मी असं चालत होते ना अचानकच माझा हात धरून मागच वळलं. मी म्हणलं कोण अचानकच माझा हात ओढायला लागलं म्हणजे असं हात ओढलं डायरेक्ट मागं ओढलं. आणि परत ते म्हणलं का नाही आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आणि का नाही तुझ्या मम्मीचा पप्पाचा ह्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ बघतो. परत का नाही बसमध्ये गेलो सगळे ते सूरज परत काय त्यांचं ती स्नेहल समीक्षा दिदोहिनी सगळ्या मला चिडवायला लागले. तुम्ही रील स्टार झाला मॅन हे का मोठं झालं म्हणलं आहो दिदोहिनी मला थोडीच ओळखत होती तिथं माझ्या मम्मी पप्पाच्यामुळे मला ओळखत होती. चालल्यात कपडे धुवायची तसं एक 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 काम उरकावं लागतंय काय करता तुम्ही. मग
माणसानं काय तेवढंच करते तर हिला कटाळा येतो. आता कसं सांगायचं, असू दे आता. तेवढं ती दगड पण घे, हातपाय घासायचं, हातपाय घासते. कुठे येतं दगड? वर आहे तिथं. काय खाते तुझं? बोर बोरं कुठून आणलं ती? झाडाचे कुठल्या? पलीकडच्या रायबोराचे. त्याला काय बोर आलं ती का? होय, मला कशी दिसली नाही ती. काय लागा तू बघतच नाही, तुझं आजीचं तसंच असतं सारखं. म्हणजे तो कधीच बोरं तोडून काढली होय. कच्ची नाही तो, मग काय काय पिकीत काय काय अशी थोडीशी होय, हो का? पिकीत बापूला काय 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 पिकलीच नाही. बापूचे कपडे धुणं फक्त माझ्या मम्मीच्या बच्चे होते. आता काय ते माळव्याची रोग बघ रेंडा त्याचा. माझं मानगा दुखायला लागले आता, इतके कपडे धुवून. असू द्या, बाय बाय. जाऊ दे आता, उरकायचे अजून जयपान दाखवायची, वेळेला गुळगुळ आणायचा, माझं उरकायचं, जेवायचं. हा, आणि काय नाही, कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगा कोण कोणाचा फॅन आहे ती. हा, आजीचं, बापूचं, मम्मीचं, पप्पाचं, माझं, अण्णाचं, कुणाचं असेल त्यांनी का ना कमेंट मध्ये फक्त सांगा की मी त्यांचं नाव घेऊन सांगा, एवढंच करा. आणि नक्की सांगा बरं का. तर बाय बाय.